आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर तुझ्या आजच्या कमाईतून समद कठून तुझी हमाली ही. कामिनी, ही फसवणूक आहे. तुझं पुरं काम केलं आहे म्या. तू गाडे विडे घेऊन मला पैसे कमी द्यायला लागलेस बघ. नाहीतर काय, अगं एवढं कष्ट केले त्याने. हे तू गप्प बस. तुझी काय किंमत आहे माझ्या समोर बोलायची? मध्ये पडू नकोस. तुझी हाडं मोडायला माझ्याकडे लोक आहेत. सुंदर, ही हमाली घ्यायचे तर घे, नाहीतर तुला काय बी मिळणार नाही. आता तू विचार कर आणि ठरव. कोणी आहे का? अक्षरा, तुम्ही? ताई, मला थोडी मदत कराल का? माझ्या घरचं भाकरीचं पीठ संपलंय. तुमच्याकडे असेल तर थोडंसं द्याल का? खूप उपकार होतील तुमचे. अहो, लय वाटतं तुम्हाला मदत करावी, पण कसं करणार ना? कारण यशवंत साहेबांनी पुऱ्या गावात दवंडी काढली की जे कोणी मदत करेल त्याची जमीन काय परत मिळणार नाही. मग आम्ही कसं करणार ना मदत? आमच्या जमिनी अडकल्यात, त्याच्यामुळं काही करू शकत नाही. लय वाईट वाटतंय. हो ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही का वाईट वाटून घेताय? तुमची काहीच चूक नाहीये. थँक्यू ताई. माफ करा. हा, बाबा, वहिनींचा फोन आला. हा घे. आणि ऐक, वाड्यात काय झालं ना ते त्यासनी सांगू नकोस. आणि फोन स्पीकरवर टाक. बारक्या, अरे किती फोन केले तुम्हाला, तू उचलत का नाहीयेस फोन? कुठे गेलात, कधी परत येणार, काही कळवलेलं नाहीये. किती जीवाला घोर लागलाय माहितीये. आणि सुंदर कुठे? वय वय वहिनी, तुम्ही शांत व्हा. अहो, ते काय झालं, फोन रिंगवर नव्हता, त्यामुळं फोन येऊन गेला ते कळलंच नाही. आनंद सुंदर हाय माझ्या संगत, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही घरीच यायला निघालो. बरं ठीक आहे. बारक्या, थोडा प्रॉब्लेम झालाय रे. आपल्या घरी एकाच भाकरीचं पीठ होतं आणि तीही करपली. अरे, आजच्या जेवणाची काही सोय होईल का, बघशील का प्लीज? वय वय वहिनी, माझ्या ओळखीचे आहे तिथं, मी तिकडे काही मिळतंय का बघतो. ठीक आहे. बरं ऐक ऐक, यातलं सुंदरना काही कळू देऊ नको प्लीज. त्यांना उगाच त्रास होईल. वय
दादा हे घ्या आणि मला 8 वडापाव द्या. काय राव मस्करी करता की काय? 50 रुपयात फक्त 3च वडापाव मिळतील. हा काय? पण दादा मी तुम्हाला 50 रुपयामध्ये 8 चुरापाव देऊ शकतो. हा चालेल की. द्या द्या घे द्या. समद्यांचं जेवण करून झाले. तुला जेवायचं नाहीये का? अशीच बसून राहणार आहेस का? कामिनी मी हात जोडते तुझ्या मोर, पर थांबव हे सगळं. अगं कशा पायी करतीयस हे सगळं? काय मिळणार आहे तुला? का वागतीयस ग अशी? कामिनी बाळा ऐक ना माझं. अगं तुझे वडील गेले ना तेव्हा या घरानंच आधार दिलाय आपल्याला. आजच्या घडीला नवरा नसलेल्या एकट्या बाईनं पोरीचं सांभाळ करणं लई अवघड गोष्ट आहे बघ. अगं जग लई वाईट आहे. आपण दोघे बी ना वाऱ्यावर पडलो असतो आणि मग या जगानं वाटेल तसा फायदा करून घेतला असता बघ आपला. पण वहिनीमुळं या घरामुळं सुरक्षित आयुष्य जगलो बघ आपण. अगं त्या उपकारांची तरी जाण ठेव ग. आणि हे वागणं थांबव बाई आता. मला ना लय शहाणपणा शिकवू नकोस. आणि त्यांच्या उपकाराखाली ना तू अशी. मी नाही मानत त्यांचा उपकार बिपकार. मी आज जशी त्यांना मदत केली असेल तशी जर परत मदत केली तर माझ्या एवढं वाईट कोणी नसेल सांगून ठेवते. तुला या घरातून काढून टाकीन आणि विसरून जाईल की तू माझी आई आहेस. नकोय मला. काय जेवायला नाही दिले प्रेमाने ताट, धुवायला दिले. स्वच्छ धुवून ठेव. हे घ्या हे माझं आजचं बक्षीस. बक्षीस? आणि ते कोणी दिलं? अहो त्याचं काय झालं, म्या आणि बारक्या एका वडापावच्या गाडीजवळ उभं होतो बघा. आणि ना तिथे एक माणूस आला वडापाव खायला आणि त्यानं त्या माणसाचे समजे पैसे घेऊन धूम टोकली बघा. अरे देवा. मग मग काय, तो माणूस ओरडायला लागला चोर 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 म्हणून. मग म्या आणि बारक्या ऐकतोय होय. आम्ही गेलो त्या माणसाच्या मागे, होय की नाही बारक्या? हा हा वय वय वय. मग आम्ही गेलो की, आम्ही दोघं बी त्याच्या मागे गेलो. हा त्याला असा मानगुडीला धरून आणला आणि त्याच्या समोर उभा केला बघा.
म्हणून त्याने हे बक्षीस दिलं आहे. हा आणि दाखवला कोल्हापुरी इंगा. हा म्हणजे तुम्ही त्याला मारलं? हा मग सोडतोय का त्याला? अहो भुकीसाठी केलं असेल हो. पोटासाठी असं चुकीचं वागतात लोक. बरोबर आहे तुझा अक्षरा. सुंदर, अरे उपाशी असणार तो बी. त्याला विचारायला पाहिजे होतस कुठला आहे तो, त्यानं असं का केलं, आणि त्याच्या माग त्याच्या कुटुंबात बी कोणी उपाशी असलं म्हणजे. हा म्हणजे ते राहूनच गेलं बघा. बरं चला आता बोलण्यात जास्त वेळ नको घालवूया. लय भूक लागली आहे. हा तुम्ही सुरुवात करा, मी पाणी घेऊन येतो. घ्या. बघ देवी आईची कृपा आहे. पायाकडे लक्ष दे की. काय रे बारक्या, काय झालं? हे काय नाही, पावाकडे लक्ष दे म्हणलं, नाहीतर मी एकटाच संपून टाकीन सगळं. हा असं कसं तू समजो खाऊन टाकशील? म्या बी आहे की, म्या खाणार आहे. हा घ्या की आई, पाहुणा एकदम ताजी ताजी आहेत. तुम्ही करा सुरुवात, मी पाणी घेऊन येतो. बाय बाय. बारक्या आई थांब, आधी सुंदरला दे. आणि इकडे. हे तू घे. आई तुम्ही घ्या आधी. घे आधी तू, मी घेते. घे खावा आता. हा आई तुम्ही खा सगळे, मी आलेच. आत्याचा फोन. हा आत्या बोला. अक्षरा, सुंदर कसा आहे ग? आत्या तुम्ही यांची अशी का चौकशी करताय? नाही ग, सुंदरची काळजी वाटत होती मला, म्हणलं जरा चौकशी करावी. तू कशी आहेस आणि वहिनी कशी आहे ग? आत्या मला खरं खरं सांगा काय झालंय. तुमच्या आवाजावरनं असं वाटत नाहीये. नाही ग अक्षरा, समजा ठीक आहे बघ इकडं. आत्या माझी शपथ आहे तुम्हाला, काय झालंय सांगा ना प्लीज. काय ग अक्षरा, अशी शपथ घालून लय अवघड करतेस बघ तू. अगं सुंदर आला होता इकडं. लय हाल केलं बघ पोराचं. आत्या आत्या आमच्या काळजीपोटी त्यांनी एवढा त्रास सहन केला, चेहऱ्यावर तसू मात्र दाखवत नाही. अक्षरा असाच आहे ग त्यो, दुसऱ्यांसाठी झिजणारा, दुसऱ्यांची काळजी करणारा.
माझ्या सुंदरची काळजी घे. आत्या यांची काळजी मी कायमच घेत राहणार आहे. आणि तुम्हाला सांगू, त्यांना कधीच काय आठवलं जरी नाही ना, तरी मी त्यांची साथ कधीच नाही सोडणार. बरं आत्या, मी फोन ठेवते आता. हा ठेव. त्रास होतोय. मग आई आणि अक्षरा दिसभर राबत असत, त्यासनी किती त्रास होत असेल, तर की त्या समजा हसत हसत सण करते. मग मला बी समजा सण केलं पाहिजे. काय सहन केलं पाहिजे? हा कुठं काय काय नाही, हे डास आणि रातकडे लय त्रास देतात ना, अशी समोर असून बी दिसत नाही. तांब्या दे इकडे. दुःख कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात ना, तरी ते रातकिड्यासारखं समोर येतच. हात ते जरा हात दुखतोय. अहो त्याचं काय झालं, मगाशी येताना आहे ना, वाटेत गण्या सायकलवर जात होता बघा, आणि मला बघून अचानक ब्रेक दाबला त्याने आणि माझ्या अंगावरच पडला. तो जरा हाताला मुका मारला. बैलगाडी ओढल्याने झाल्यात ना ह्या जखमा. माहितीये मला किती कष्ट करून तुम्ही आमच्यासाठी चुरापाव आणला. फक्त तुम्ही स्वतःहून सांगितलं असतं तर बरं झालं असतं. यो बारक्या बोलला ना तू मस्त. हे बारक्या, अहो त्यांनी काहीच नाही सांगितलं, त्याला नका नको. मग आत्याने सांगितलंय मला. तुम्ही शपथ घातली होती ना आम्हाला काहीच करू द्यायचं नाही म्हणून. हो
तुम्हाला कळलं असतं तर लय वाईट वाटलं असतं बघा. जेवताना जे समाधान पाहिजे होतं ते मिळालं नसतं. समधानच्या डोळ्यात पाणी आलं असतं म्हणून. तुम्ही चला या इकडे. सावकाश इकडे बस. बसा सावकाश. मी आलेच. लेट लावते बरं वाटत. नाही नाही असू द्या, मी लावून देतो. शांत बसा आता. हो द्या इकडे हात. सॉरी.